असा आहे की सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 98 महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ सुधारणा विधेयक सन्माननीय सदस्य हेमंत उगले साहेब बोला। मंत्री महोदय साहेब, आपण याच्यामध्ये 3 नंबरचा जो मुद्दा घेतलेला आहे, वित्त व लेखा अधिकाऱ्यांची 5 वर्षाच्या कालावधीसाठी नियुक्तीचा विषय घेतलेला आहे। मी मागच्या अधिवेशनामध्ये याच बिलामध्ये विषय मागच्या अधिवेशनामध्ये मी आपल्याला प्रश्न विचारला होता आणि आपल्याला पत्रही दिलं होतं। पुणे विद्यापीठात 300 कोटींचा भ्रष्टाचार झालेला आहे। त्या बाबतीत अद्यापर्यंत कुठलाही खुलासा किंवा काही कडे त्याचं पत्र आलेलं नाही। तर या माध्यमातून मी आपल्याला विनंती करतो की त्या बाबतीत आपण काय आपल्या माध्यमातून कारवाई झाली आहे या अध्यक्षांच्या मार्फत मी आपल्याला विचारणा करतोय। धन्यवाद। नाही, तुम्ही असा आरोप केला होता, त्याच्यावर मी असं उत्तर दिलं होतं की याची संपूर्ण चौकशी करून आपण त्याचा अहवाल मांडू। चौकशीअंती काही त्याच्यामध्ये लक्षात आलं नाही, तरीही येत्या सिनेटमध्ये काही जणांनी प्रश्न विचारला, त्यालाही उत्तर दिली। मला असं वाटतं की आपण वेगळं ह्या विषयामध्ये तुमच्याकडे असणारे पुरावे घेऊन बसू अधिवेशन संपल्यानंतर, कारण तुमच्या मागणीप्रमाणे चौकशी पूर्ण करून आता काही निष्पन्न झालं नाही आहे। पण तरी तुमचं म्हणणं असेल की नाही असं कसं होईल, तर वेगळं बसायला लागेल। प्रश्न असा आहे की सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 98 महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ सुधारणा विधेयक 2025 विचारात घ्यावे काय? अनुकूल असतील त्याने होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमत विधेयक विचारात घेण्यात येत आहे। आता विधेयक खंडशः विचारात घेण्यात येईल। खंड 2 ते 9 खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग समजण्यात यावे। अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमत खंड 2 ते 9 खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग झाले। मंत्री महोदय, सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 98 महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ सुधारणा विधेयक 2025 संमत करावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो। प्रस्ताव असा आहे की सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 98 महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ सुधारणा विधेयक 2025 संमत करावे। प्रश्न असा आहे की सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 98 महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ सुधारणा विधेयक 2025 संमत करावे। अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमत विधेयक संमत झाले। सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 99 महोदय, सन 2025 चे 98 झाला तर 99 2 98 99 जिल्हा नाही दिलं म्हणजे आपल्या पिजन होलमध्ये टाकलंय तेही असंच आहे की प्रायव्हेट युनिव्हर्सिटीचा आता वारंवार आपण ॲक्ट करत नाही, त्याच्यामध्ये नवीन नाव जोडतो फक्त। महोदय, सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 99 महाराष्ट्र खाजगी विद्यापीठ स्थापना विनियमन दुसरी सुधारणा विधेयक 2025 विचारण्यात घेण्यात यावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो। प्रस्ताव असा आहे की सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 99 महाराष्ट्र खाजगी विद्यापीठे स्थापना व विनियम दुसरी सुधारणा विधेयक 2025 विचारात घेण्यात यावे। कोण बोलणार आहे का? सन्माननीय सदस्य नाना पटोले साहेब। मंत्री महोदय,